भारत सार्वभौम आहे हे आपण ऐकतो, पण ते नेमकं काय आहे? सार्वभौम म्हणजेच आपल्या देशासाठी कोणताही निर्णय कशाही प्रकारचा घेण्याचा सर्व अधिकार आपल्या भारत देशाला आहे। हा निर्णय घेताना तो निर्णय तुम्ही असाच घ्या, तसाच घ्या, असा घेऊ नका। असा कोणताही बाहेरचा देश, मग तो अमेरिका असो, रशिया असो, जगातील कोणताही देश असो, आपल्यावरती कसलेही प्रकारची जोर जबरदस्ती बळजबरी करू शकणार नाही। भारत एखादा निर्णय घेत आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारमध्ये मध्ये त्यामध्ये अडथळे येईल असे वागू शकणार नाही। आणि तसेच हे झालं देशाबाहेर, मात्र देशामध्ये सुद्धा एखाद्या शक्तिशाली व्यक्ती भारत देशाला तुम्ही हेच करा, हे करू नका अशी बळजबरी जबरदस्ती कोणीही कोणत्याही प्रकारे करू शकत नाही। उदाहरणार्थ, भारताला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे, तर कोणताही इतर देश भारताला कोणत्याही प्रकारे थांबवू शकत नाही, किंवा कोणी शक्तिशाली व्यक्ती देखील भारतामधला सरकारच्या धोरणांना बळजबरीने थांबवू शकत नाही। कारण भारत हा स्वतःचे निर्णय स्वतःच्या देशासाठी घेण्यासाठी सक्षम आहे, मजबूत आहे। हे सार्वभौम हा शब्द आपल्याला सांगतो आहे। धन्यवाद।